हॅलो स्टुडंट, मी अनघा फाटक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण चौथी स्कॉलरशिप गणितचा तिसरा लेसन बघणार आहोत. आतापर्यंत आपले 2 लेसन कंप्लीट झाले. आज आपण तिसरा लेसन स्टार्ट करणार आहोत. पहिल्या आधी ह्या लेसनमध्ये काय काय तुम्हाला दिलेलं आहे ते आपण पहिलं बघू. लेसनचं नाव आहे फेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट अँड एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर. बघा, लेसनचं नाव काय? फेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट अँड एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर. हे आपण सगळं स्टेप बाय स्टेप, फेस व्हॅल्यू म्हणजे काय, प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय आणि एक्सपांडेड फॉर्म कसा लिहायचा ते सगळं स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. पहिला आपण काय बघू, तर द फेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट गिव्स ओनली द व्हॅल्यू ऑफ द डिजिट. आता फेस व्हॅल्यू म्हणजे काय? समजा इथे जर 94,250 असा जर नंबर आहे, एक नंबर दिला. आता या ठिकाणी 9 ची जी फेस व्हॅल्यू विचारली तर 9 ची फेस व्हॅल्यू 9च राहणार, 4 ची 4च राहणार, 2 ची 2च राहणार, 1 ची 1च राहणार, 5 ची 5च राहणार. म्हणजे इथे कुठेही तुम्हाला फेस व्हॅल्यू चेंज होणार नाही, हे लक्षात घ्या. इथे कोणताही बदल होत नाही. 9 ची 9, 4 ची 4, 2 ची 2, 1 ची 1, 5 ची 5. म्हणजे द फेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट गिव्स ओनली द व्हॅल्यू ऑफ द डिजिट. फक्त त्या नंबरची ते व्हॅल्यू सांगतं, फेस व्हॅल्यू. त्याच्यानंतर आपण द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट इन द नंबर. आता प्लेस व्हॅल्यू बघू. आता पहिले जे 2 लेसन घेतले तेवढ्या त्याच्यात तुम्हाला मी थोडक्यात सांगितलेलं आहे. आता इथे बघू, डिजिट एक मी नंबर घेतला इथे 68,493. आता या ठिकाणी पहिला डिजिट आपण बघू 6. आता 6 ची प्लेस व्हॅल्यू काय, प्लेस काय आहे, तर तो कोणत्या 10,000 प्लेसला आहे. म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू काय होणार, तर 6 मल्टिप्लाय 10,000 इज इक्वल टू 60,000. बघा, 6 कोणत्या प्लेसला आहे, तर 10,000. म्हणजे 6 मल्टिप्लाय 10,000 इज इक्वल टू 60,000. आता 8 कोणत्या प्लेसला आहे, तर 1000 प्लेसला आहे. मग 8 मल्टिप्लाय 1000 इज इक्वल टू 8,000. त्याच्यानंतर 4 कोणत्या प्लेसला आहे, तर 100 प्लेसला आहे. मग 4 मल्टिप्लाय 100 400. त्याच्यानंतर 9 कोणत्या प्लेसला आहे, तर 10 प्लेसला आहे. तर 9 मल्टिप्लाय 10 इज इक्वल टू 90. त्याच्यानंतर 3 कोणत्या प्लेसला आहे, तर युनिट प्लेसला. म्हणजे त्याची काय व्हॅल्यू 30 राहणार. युनिट प्लेसच्या नंबरची व्हॅल्यू काय राहते, 30 राहते. मग इथे कोणताही नंबर असून देत. आता एवढं तुम्हाला समजलं का? पहिला मी काय सांगितलं, फेस व्हॅल्यू. कोणत्याही नंबरची फेस व्हॅल्यू ही काय, तीच असते, सेम असते. त्याच्यानंतर आपण प्लेस व्हॅल्यू बघितली. आता इथे 10,000 प्लेसला काय आहे, तर 6 आहे. म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू काय आहे, तर 60,000 आहे. 8 कोणत्या प्लेसला आहे, तर 1000 प्लेसला. मग त्याची प्लेस व्हॅल्यू काय झाली, 8,000. 400 प्लेसला आहे, मग त्याची प्लेस व्हॅल्यू झाली 400. 9 10 प्लेसला आहे, म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू काय झाली, तर 90 झाली. आणि 3 कोणत्या प्लेसला आहे, तर युनिट प्लेसला. म्हणजे त्याची व्हॅल्यू काय राहिली, 30 राहिली. एवढ्यापर्यंत आलं तुमच्या लक्षात? फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू आपण बघितली. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. हे तुम्ही सगळं नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. आणि जर बुक असेल तर तुम्ही बुक मध्ये पण बघू शकता, तुमच्या लक्षात येईल इथे काय काय दिलेलं आहे ते. जे काय तुमच्या बुक मध्ये आहे तेवढंच मी घेते आहे तुमचं. ऍक्च्युली तुम्ही ह्याची खूप प्रॅक्टिस करायची आहे. प्रॅक्टिस करूनच तुम्ही म्हणजे व्यवस्थित सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. एकदा सॉल्व्ह करून हे होणार नाहीये, हे मी परत परत तुम्हाला सांगते. आणि माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. आपण पुढे बघू. आता तुमच्या बुक मध्ये एक तिसरा पॉइंट सांगितलेला बघा, द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 0 इंटरप्रेटिव्ह ऑफ द प्लेस इज 0. बघा, आता एक नंबर जर समजा 0, इथे काय सांगितलंय, 0 ची प्लेस व्हॅल्यू काय राहणार, कुठेही असून दे 0 ची प्लेस व्हॅल्यू काय राहते, तर 0च राहते. कोणत्याही प्लेसला असून दे, तो 1000 प्लेसला असून देत, 100 प्लेसला असून देत, किंवा 10 प्लेसला असून देत, किंवा युनिट प्लेसला असून देत, त्याची व्हॅल्यू ही काय राहते, 0च राहते. आता हे मी जास्त एक्सप्लेन करत नाही. त्याच्यानंतर पुढचं बघा, इफ द डिजिट ॲट द युनिट अँड 10 प्लेसेस ऑफ अ नंबर आर इंटरचेंज. बघा, पुन्हा एकदा वाचून दाखवते. इफ द डिजिट ॲट द युनिट अँड 10 प्लेसेस ऑफ अ नंबर आर इंटरचेंज. मी विथ एक्झाम्पल तुम्हाला दाखवणार आहे, फक्त आपण पहिला ऐकून घ्या. द डिफरन्स बिटवीन द न्यू नंबर फॉर्म अँड द ओरिजिनल नंबर इज 9 टाइम्स द डिफरन्स बिटवीन द डिजिट. आता एक आपण नंबर घेऊ, विथ एक्झाम्पल आपण बघू. पुढचा जो पॉइंट आहे तो काय आहे, तर एक नंबर तुम्हाला बुक मध्ये आहे तोच घेऊ आपण. असा एक नंबर आहे 4795. आता काय सांगितलंय तुम्हाला,
इथे जो 10 प्लेसला नंबर आहे आणि युनिट प्लेसला नंबर आहे त्याची हे काय करायचे, प्लेस चेंज करायचे. बघा काय करायचे, प्लेस चेंज करायचे. आणि तो नंबर कसा लिहायचा, प्लेस चेंज करून काय होणार बघा, हा इकडे घेऊ आपण 10 प्लेसला आणि 9 इकडे घेऊ. आपण चेंज केली जागा, इंटरचेंज झाला हा नंबर. मग आता काय करायचं, डिफरन्स काढायचा. डिफरन्स कसा काढाल तुम्ही, 4795 मायनस 4759. म्हणजे पहिली आधी आपण जागा चेंज करून घेतली, 9 युनिट प्लेसला गेला आणि 5 इकडे 10 प्लेसला आला. मग आता ह्याचा तुम्ही आन्सर काढायचा आहे. आता आन्सर काय येणार बघा, इथे बघा 15 मधून 9 गेले, किती राहिले इथे 6. त्याच्यानंतर इथे किती येणार 8. बघा आता मी सगळं इथे तुम्हाला दाखवत नाही, 36 या ठिकाणी आन्सर आला. तर तुम्हाला मायनस करायचं कसं, ते सबट्रॅक्शन कसं करायचं ते माहिती आहे. या ठिकाणी आन्सर किती आलं 36. आता काय त्यांनी सांगितलं, द डिफरन्स बिटवीन द डिजिट 9 अँड 5 इज किती. आता जर तुम्ही ह्या दोन आपल्याला ह्याची जी जागा होती ती आपण चेंज केली, मग 9 मायनस 5 किती होणार मला सांगा, इज इक्वल टू 4. बघा त्याने काय सांगितलंय, 9 मायनस 5 केलं आपलं 4 झालं. आता 9 बघा 9 टाइम्स this difference. आता 9 टाइम्स म्हणजेच आता इथे डिफरन्स आपला किती आलाय दोघांमधला, तर 4 मल्टिप्लाय 9 केल्यावर आन्सर काय येतं 36. म्हणजे हे जे आपण आन्सर काढलं आणि हे जे आन्सर काढलं इथे 9 टाइम्स दिस डिफरन्स म्हणजे काय, तर 4 9 36. जे तुमचं काय डिफरन्स येईल, म्हणजे इथे काय, इथे आपण नंबर इंटरचेंज कोणता केला, तर 9 आणि 5 केला. म्हणजे 9 मधून 5 आपण जर मायनस केला तर काय शिल्लक राहतं, तर 4 राहतं. मग 9 टाइम्स दिस डिफरन्स म्हणजे काय, तर 4 मल्टिप्लाय 9 इज इक्वल टू 36. हा पॉईंट तुमच्या लक्षात आला. याच्यानंतर आपण पुढे जाऊ. इफ द डिजिट ऍट द युनिट अँड 10 प्लेसेस ऑफ अ नंबर आर द सेम. आता पुढे बघा, पुढे मी विथ एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. पुढचा पॉइंट आपण बघू. विथ एक्झाम्पल मी पहिलं वाचून दाखवते. इफ द डिजिट ऍट द युनिट अँड 10 प्लेसेस ऑफ अ नंबर आर द सेम, द डिफरन्स बिटवीन देअर प्लेसेस व्हॅल्यू इज 9 टाइम्स दॅट डिजिट. आता समजा हा एक आपल्याला काय सांगितलं त्यांनी, दोन्ही नंबर सेम घ्यायचे, युनिट प्लेसचा आणि 10 प्लेसचा. बघा दोन्ही नंबर इथे काय घेतले मी, सेम घेतले 5 आणि 5. आता त्यांनी काय सांगितलंय पुढे, नंबर आर द सेम, द डिफरन्स बिटवीन देअर प्लेस व्हॅल्यू इज 9 टाइम्स दॅट डिजिट. आता इथे काय करायचं, तर इथे बघा पुढे काय करायचं, 50 मायनस 5. डिफरन्स किती येणार ह्याच्यात, 50तून 5 गेले किती राहणार 45. डिफरन्स किती आला 45. मग पुढे काय सांगितलंय बघा, आपण काय करायचं 5. आता इथे दोन्ही ठिकाणी कोणता नंबर आहे, डिफरन्स कसा येणार तो बघा सेम. 5 ला 9 ने मल्टिप्लाय करायचं, 5 9 45. म्हणजे हे आणि हे आपला आन्सर काय आलं, तर सेम आलं. म्हणजे आपला या ठिकाणी जो काय त्यांनी पॉईंट सांगितलेला तो कसा बरोबर आहे बघा. द डिफरन्स बिटवीन देअर प्लेस व्हॅल्यूज टू 50 मायनस 5 इज इक्वल टू 45. म्हणजेच काय, तर 9 टाइम्स ऑफ 5. ते काय यायचं, तर 9 टाइम्स ऑफ 5 असं आपण इथे लिहू. 5 च्या 9 टाइम्स आलं ना उत्तर. हे जे काय आन्सर आलं ते आपल्याला काय भेटलंय, तर 45. हे दोन पॉईंट तुम्हाला क्लिअर झाले. तर आपण पुढे जाऊ. बघा पुढे काय सांगितलं आहे ते, पुढचा आपण बघू पुढचा पॉइंट. त्याच्यानंतर सेम वे इफ द सेम डिजिट आर द युनिट अँड 100 प्लेस, द डिफरन्स बिटवीन देअर प्लेसेस व्हॅल्यू विथ बी 99 टाइम्स दॅट डिजिट. बघा पुन्हा एकदा, सेम वे इफ द सेम डिजिट आर ॲट युनिट अँड 100 प्लेस. आता आपण एक नंबर घेऊ इथे, युनिट आणि 100 प्लेसला त्यांनी सांगितलंय सेम नंबर घेऊ. मी एक नंबर घेते इथे 3. आता माझा युनिटचा आणि इथला युनिट प्लेसचा आणि 100 प्लेसचा नंबर सेम आहे. जर असा जर नंबर असेल, सेम वे इफ द सेम डिजिट आर द युनिट्स अँड 100 प्लेसेस,
द डिफरन्स बिटवीन देअर प्लेसेस व्हॅल्यूज विल बी 99 टाइम्स दॅट डिजिट. आता ह्याचा डिफरन्स काय येणार मला सांगा. 500 मायनस 5 केल्यावर काय येणार इथे 5 9 4 म्हणजे 495. मग आता त्यांनी काय सांगितलंय, हा जो डिफरन्स तुमचा आहे तो कसा तुम्ही ओळखायचा, इथे काय करायचं बघा. त्यांनी जो मुद्दा सांगितला या ठिकाणी, प्लेस सेम वे इफ द सेम डिजिट आर ॲट युनिट्स अँड 100 प्लेसेस द डिफरन्स बिटवीन देअर प्लेस व्हॅल्यूज विल बी 99 टाइम्स दॅट डिजिट. म्हणजे 99 मल्टिप्लाय 5 केल्यावर आन्सर काय येणार मला सांगा. आन्सर हेच येणार 495. म्हणजे हा पण डिफरन्स तुमचा कसा झाला तर 99 ला तुम्ही जर 5 ने मल्टिप्लाय केला तर तुमचा हा जो नंबर आहे 5 त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं 99 ने. म्हणजे तुमचा आन्सर हे आन्सर आणि हे आन्सर काय झालं तर सेम होणार. त्याच्यानंतर पुढे सांगितलंय 1000 प्लेसला पण हाच नियम आहे. सिमिलरली इफ द सेम डिजिट आर ॲट युनिट अँड 1000 प्लेस. आपण थोडंसं नंबर चेंज करू आता इथे. पुढे बघा काय सांगितलंय इथे. 1000 प्लेसचा आणि युनिट प्लेसचा नंबर आपण सेम घेऊ 4954. आता 4000 ह्याची प्लेस व्हॅल्यू काय आहे तर 4000 युनिट प्लेसची 4. म्हणजे इथे तुम्हाला जर असे नंबर सेम असतील तर काय होणार बघा इथे 993. आता हे जे आन्सर आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, ह्याला इथे काय सांगितलेलं आहे. सिमिलरली इफ द सेम डिजिट आर ॲट युनिट अँड 1000 प्लेस इट विल बी 999 टाइम्स. म्हणजे 990 टाइम्स म्हणजे काय तर ह्याला हा जो नंबर आहे तो ह्याला मल्टिप्लाय करायचा 999 मल्टिप्लाय 4 करायचं. म्हणजे हा किती आन्सर येणार तुमचं तर 3996. तुम्ही करून बघू शकता. या जर 4 ने तुम्ही या नंबरला मल्टिप्लाय, आता मी उलट लिहिलं इथे 4 ने जर 999 ला जर तुम्ही मल्टिप्लाय केलं एकच आहे आन्सर एकच येणार. तुम्ही कसं जरी लिहिलात तरी आन्सर तुमचं काय येणार आहे 3996. म्हणजे समजा हा नंबर इकडचा 1000 प्लेसचा आणि युनिट प्लेसचा जर सेम असेल तर तुम्ही काय करायचं आहे तर 999 मल्टिप्लाय 4 करायचं म्हणजे तुमचा डिफरन्स येईल. असं त्यांनी तुम्हाला म्हणजे शॉर्ट मध्ये सांगितले की अशा प्रकारची जर एक्झाम्पल आली तर तुम्ही कशी सॉल्व्ह करू शकता. आपण पुढे बघू. एवढ्यापर्यंत लक्षात आलं तुमचे मी सगळे पॉईंट जेवढे होते एवढे तुमचे क्लिअर केलेले आहेत. जर समजा युनिट आणि 10 प्लेस नंबर सेम असेल तर कशाने काय करायचं तर 9 टाइम्स जो काय असेल नंबर युनिट आणि 10 प्लेसचा त्याला मल्टिप्लाय करायचं. समजा इथे जर 1000 प्लेसला असेल नंबर तर तीच मेथड आहे. म्हणजे 999 मल्टिप्लाय जो नंबर असेल सेम दिलेला तो मल्टिप्लाय करायचा. म्हणजे इथे 4 आहे तर तो आपण काय केला त्याला मल्टिप्लाय केला म्हणजे तो आपला काय आला एवढा डिफरन्स आला. ठीक आहे आपण पुढे जाऊ. आता पुढे पण सोपं आहे. एक्सपांडेड फॉर्म. मी तुम्हाला फेस व्हॅल्यू प्लेस व्हॅल्यू हे सगळं समजावून सांगितलं. आपण थोडं आता एक्सपांडेड फॉर्म वर जाऊ. लिहिते इथे एक्सपांडेड फॉर्म. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर जरूर करा तर मला पण म्हणजे बरं वाटेल. एक्सपांडेड फॉर्म. आता तुम्हाला एक इथे नंबर दिलेला आहे. मी डायरेक्ट तोच नंबर घेते 75,984. आता कोणकोणते डिजिट आहेत इथे 7 आहे 5 आहे 9 8 4. आता ह्याचं तुम्हाला एक्सपांडेड फॉर्म लिहायचं म्हणजे 7 ची प्लेस व्हॅल्यू काय झाली मला सांगा. 7 ची मी लिहिते इथे 70,000. आता एवढं तुम्हाला माहित आहे की मी प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला सांगितलेलं आहे की प्लेस व्हॅल्यू काय असते कोणत्याही नंबरची. आता 5 ची काय होणार 5 कोणत्या प्लेसला आहे तर तो 1000 प्लेसला आहे म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू काय होणार तर 5000. त्याच्यानंतर 9 कोणत्या प्लेसला आहे तर 100 प्लेसला आहे. एक्सपांडेड फॉर्म कसा करायचा ते आपण बघतो आहोत. हा 9 100 प्लेसला आहे. 8 कोणत्या प्लेसला आहे 10 प्लेसला आहे म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू काय झाली तर 80 झाली. आणि 4 युनिट प्लेसला असल्यावर कोणताही नंबर त्याची प्लेस व्हॅल्यू काय राहते
तीच राहते. मग आता हे एक्सपांडेड फॉर्म तुम्ही कसं लिहिणार? 70,000 प्लस 5,000 प्लस 900 प्लस 80 प्लस 4. सोपं, किती सोपं आहे बघा. जर तुम्हाला प्लेस व्हॅल्यू कळाली तर हे जे काय एक्सपांडेड फॉर्म करणं काही कठीण नाहीये. त्याच्यामुळे प्लेस व्हॅल्यू आधी प्रत्येक नंबरची तुम्हाला कळायला हवी. आता मी जसं लिहिलंय इथे 70,000, 5 ची 5,000, 9 ची 900, 8 ची 80 आणि 4 ची 4. अशा प्रकारे आपण एक्सपांडेड फॉर्म बघितला. आता जसं तुम्ही प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह कराल तसं तुम्हाला अजून क्लिअर होईल. आपण प्रॅक्टिस सेटवर जाण्यापूर्वी पहिलं सॉल्व एक्झाम्पल बघू, जी तुमच्या बुक मध्ये दिलेली आहे, की मग मी सगळी एक्झाम्पल तुमची सॉल्व्ह करून घेणार. हे एक्सपांडेड फॉर्म तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या किंवा बुक मध्ये आहेत ते जरी मी शिकवते लक्ष देऊन ऐकला तरी तुमच्या लक्षात येईल, किंवा नंतर पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आपण पटकन सॉल्व एक्झाम्पल बघू. आता सॉल्व एक्झाम्पल मध्ये पहिलं बघा काय आहे ते. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर 53,125, नंबर बघा 53,125 at the new number form by interchanging the digit at the unit and 100 places. आता तुम्हाला कोणता इथे हे चेंज करायचा आहे तर युनिट अँड 100 प्लेसचा. आपण एक बघू इथे नंबर दिलेला आधी घेऊ, आपण लिहू 53,125 असं तुम्हाला नंबर दिलेला आहे. आता न्यू नंबर तुमचा इंटरचेंज करून काय होणार मला सांगा. युनिट आणि 100 प्लेसचा काय करायचंय, नंबर चेंज करायचा. तर युनिट प्लेसला कोणता आहे नंबर, पहिला आधी 53 असंच लिहून घेऊ. युनिट प्लेसला 5 आहे तो मी इकडे टाकते आणि पुढे युनिट प्लेसचा काय करू, इकडे टाकू आणि 100 प्लेसचा इकडे. म्हणजे हा आपला न्यू नंबर तयार झाला. असा काय झाला, आपला न्यू नंबर तयार झाला. त्याला मी लिहिते इथे न्यू नंबर. बघा न्यू नंबर. आणि ह्याच्यातलं तुम्हाला काय सांगितलेलं आता, आणि बघा काय सांगितलंय. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द नंबर 53,125 अँड द न्यू नंबर फॉर्म बाय इंटरचेंजिंग. मग ह्याच्यातला तुम्हाला आता डिफरन्स काढायचा. हा आपल्याला न्यू नंबर काय केलं, फक्त मी 5 इकडे ठेवला 100 प्लेसला आणि 1 युनिट प्लेसला ठेवलं, एवढंच केलं. आता बघू आपण पुढे डिफरन्स काढू. 53,000 हा नंबर पहिला येणार, नंतर 125. आता ह्याच्यातला डिफरन्स किती येणार मला सांगा. बघा 11 मधून 5 गेले 6, इथून 11 मधून 2, 9, 4 मधून 1, 3, 396. आपला डिफरन्स किती आला, इथे आन्सर किती आला आपलं 396. पण अजून एका प्रकारे आपण हे आन्सर सॉल्व्ह करू शकतो. आता या ठिकाणी 100 ची हे काय आहे, कोणत्या ह्याला आहे तो 100 प्लेसला, म्हणजे तो काय झाला तर 100 आपण लिहू आणि 5 युनिट प्लेसला म्हणजे 100 - 1 करायचं. आन्सर किती येणार तुमचं 99. आता तुमच्या बुक मध्ये असं दाखवलेलं आहे तसं आपण बघू एकदा. या मेथडने पण तुम्ही करू शकता किंवा त्यांनी जी मेथड दाखवली आहे ती बघा. काय करायचं, याच्यानंतर जे इथे ह्याची 1 ची प्लेस व्हॅल्यू काय आहे, डिफरन्स सांगितलेलं आहे म्हणजे मायनस करायचं. 100 मधून 1 मायनस, कारण ह्याची काय प्लेस व्हॅल्यू आहे 5 ची, तो कोणत्या ह्याला आहे प्लेसला आहे, म्हणजे प्लेस कोणती आहे तर युनिट प्लेस, म्हणजे 1 मायनस करायचा. 100 - 1 = 99. आता 99 बघा पुढे काय करायचं 99 आणि त्याच्यानंतर पुन्हा हे जे दोन नंबर दिलेले आहेत ते काय सांगितले डिफरन्स, म्हणजे ते पण मायनस करायचे. आता इथे कोणता आहे युनिट, ह्याला इथे दिलेला आहे 5 आहे, आपण तो इंटरचेंज करून घेतलाय. 5 मायनस काय करायचं 1 करायचं. म्हणजे इथे आता ह्या ब्रॅकेट 99 इंटू ब्रॅकेट 5 - 1 कम्प्लीट. आता 99 इंटू 5 - 1 केल्यावर काय होणार तर 4 येणार. आन्सर आता तुमचं काय येणार इथे 396. म्हणजे ह्या मेथडने जरी तुम्ही गेलात तरी तुमचा आन्सर बरोबर येते आणि ह्या मेथडने जरी गेलात तरी तुमचा आन्सर बरोबर आहे. फक्त काय करायचंय, जेव्हा तुम्ही नवीन नंबर हे करणार आहात फॉर्म करणार तेव्हा काय करायचं तर तुम्हाला इंटरचेंज कोणती जागा करायला सांगितली आहे तर 100 प्लेसचा नंबर तिकडे ठेवायचा युनिट प्लेसला आणि युनिट प्लेसचा इकडे करायचा. म्हणजे ह्या दोन नंबरची हा एक नंबर आणि हा एक नंबर त्याची जागा आपण इंटरचेंज केली आणि त्याच्यामुळे आपल्याला हा नवीन नंबर भेटला. मग काय केलं
तर जो नवीन नंबर भेटला त्याच्यातून हा नंबर आपण जो पहिला होता तो मायनस केला, मग आन्सर काय आलं 396. त्याच्यापेक्षा दुसरी मेथड काय, तर इथे ह्याची हा कोणत्या स्थानी आहे तर 100 म्हणजे शतक स्थानी आहे, म्हणजे त्याची काय व्हॅल्यू काय झाली 100 झाली आणि 5 युनिट प्लेसला आहे, म्हणजे तो काय झाला तर तिची हे प्लेस आपण काय करणार तर 100 मायनस 1 करणार. 100 मायनस 1 इज इक्वल टू काय झालं तर 99. 99 आपला डिफरन्स झाला. त्याच्यानंतर मग पुढची कोणती संख्या आहे 5 आणि मायनस इंटू ब्रॅकेट 5 मायनस 1. 99 इथे ब्रॅकेटच्या मध्ये कोणतं साइन आहे तर मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, त्याच्यामुळे 99 मल्टिप्लाय 4 इज इक्वल टू 396. अशा प्रकारे आपण म्हणजे तुमचं पर्याय याच्यातला कोणता बरोबर आहे तर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. पुढचं जे सॉल्व आज फक्त मी सॉल्व एक्झाम्पलच घेणार आणि उद्याला तुमचं मी प्रॅक्टिस सेट घेणार करून. प्रॅक्टिस सेट मधील सगळे एक्झाम्पल आपण सॉल्व करू. जेवढी एका दिवसात होतील तेवढी मी तुमची सॉल्व करून घेणार. फक्त तुम्ही ते काय एकदाच मी पुन्हा सांगते की जर तुम्ही एकदाच सॉल्व करून हे तसंच ठेवलं तर होणारं नाहीये. तुम्हाला जर अबाउट 200 जायचं असेल तर तुम्हाला हा म्हणजे जी काय मी एक्झाम्पल देईल ती पुन्हा सॉल्व करायची आहे आणि त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर पण येणार तुम्हाला, मग त्याच्यातील पण एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. आता बघू आपण पुढचा क्वेश्चन सेकंड नंबरचा सॉल्व एक्झाम्पल मध्ये. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 6 इन द नंबर 65,694. आता तुम्हाला काय आधी मी नंबर लिहिते इथे 65,694. 65,694 पहिला नंबर लिहून घेतला. आता काय सांगितलं व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 6 इन द नंबर 65,694. मग आता ह्याची प्लेस व्हॅल्यू काय आहे मला सांगा 6 ची. 6 कोणत्या प्लेसला आहे तर 10,000 प्लेसला, म्हणजे पहिल्या ह्याची प्लेस व्हॅल्यू काय झाली 60,000 आणि हा 6 कोणत्या प्लेसला आहे तर 100 प्लेसला, म्हणजे ह्याची प्लेस व्हॅल्यू काय झाली 600. आता तुम्हाला काढायचं काय आहे इथे डिफरन्स काढायचा. डिफरन्स म्हणजे मायनस करायचा, मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करायची. म्हणजे पहिली संख्या कोणती आली 60,000 मायनस 600. आपल्याला बघा त्यांनी 6च सांगितलंय, दोन्ही 6 ह्याची आपली 100 प्लेसला आणि हा 10,000. इथे बघा 0 0 10 मायनस 6 4 9 5 59,400 हे तुमचं आन्सर आलंय. बघा कोणता पर्याय आहे तर पर्याय क्रमांक 3. पर्याय आता ही सगळी सॉल्व एक्झाम्पल आहेत. तुम्ही जरी बुक मध्ये जरी बघितलात तरी तुमच्या लक्षात येईल. या 6 ची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितली, पुन्हा एकदा सांगते 6 आपल्याला त्यांनी तेच सांगितले की प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 6 इन द नंबर 65,694. ह्या 6 ची व्हॅल्यू काय प्लेस व्हॅल्यू 60,000 कारण तो 10,000 प्लेसला आहे आणि हा 6 कोणत्या प्लेसला आहे तर 600. मग 60,000 मायनस 600 काय होणार आन्सर काय येणार डिफरन्स म्हणजे मायनस करायचं हे लक्षात घ्या. आता इंग्लिश मधून जरी असलं तरी काय कठीण नसतं, तेच वर्ड पुन्हा ऐकून आपली प्रॅक्टिस होते. 60,000 मायनस 600 इज इक्वल टू 59,400 म्हणजे पर्याय क्रमांक 3 तुमचा बरोबर आहे. आपण पुढचं एक्झाम्पल एक सॉल्व बघू आणि आज आपण इथेच थांबू एक एक्झाम्पल बघून. बाकी सगळं आपण पुढच्या प्रॅक्टिस सेट पुढच्या भागात बघू. आता काय सांगितलंय बघा अ नंबर हॅज 700 110 4000 and 5 10,000. मी फक्त एवढंच आता जेवढं दिलंय तेवढं लिहून घेते पहिले. विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्सपांडेड फॉर्म ऑफ दिस नंबर. जे मी तुम्हाला मगाशी एक्सपांडेड फॉर्म शिकवलं तेच बघायचं इथे. असं एक हे दिलेलं आहे आपलं एक्झाम्पल नंबर 3 सॉल्व एक्झाम्पल मधलं 700 त्याच्यानंतर 110 असं दिलं. मी एका खालोखाल एक सगळं लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 4000 त्याच्यानंतर पुढे आहे 5TTH म्हणजेच काय 5 10,000. TTH म्हणजे काय TTH म्हणजे 5 10,000. आता हा अजून बघा काय दिलेलं आहे का इथे नाही 700 लिहिलंय मी सगळं 110 4000 आणि 5 10,000. हा एक अशा प्रकारचा तुम्हाला नंबर दिलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्सपांडेड फॉर्म ऑफ दिस नंबर. आता तुम्ही एक्सपांडेड फॉर्म याचं कसं काय लिहाल
लिहाल ते बघा. आधी कोणता नंबर येणार इथे कोणी सांगू शकतं. पहिलं 5 कोणत्या प्लेसला आहे तर 10,000 प्लेसला, म्हणजे हा नंबर आधी येणार, बरोबर ना. एक्सपांडेड फॉर्म आपल्याला लिहायचं आहे, म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू काय होणार 50,000. त्याच्या पुढे काय येणार तर 1000, म्हणजे इथे काय येणार 4000. एक्सपांडेड फॉर्म बघा 4000. नंतर 4000 च्या पुढे 100 प्लेसचा नंबर येणार, म्हणजे 700 आणि नंतर काय येणार 110, म्हणजे 10 युनिट प्लेसचं काय दिलेलं आहे का इथे नाही येणार. पहिला बघा, पहिला हा नंबर येणार, आपण तो पहिला क्रमाने, तुम्हाला जर कळत नसेल तर क्रमाने सगळं आधी लावून घ्यायचं. त्याच्यानंतर 10,000 नंतर 4000, त्याच्यानंतर 700 आणि 110. जर तुम्हाला कळत ना तर मी हे डायरेक्ट लिहिले इथे. जर तुम्हाला कळत नसेल तर असे नंबर उलट सुलट जर दिलेलं असेल तर का, नाहीतर जर तुम्ही असं लिहिलात की हे बघूनच 700 आधी, 700 येईल का आधी नाही येणार, 110 आधी येईल का नाही येणार, पहिला कोणता नंबर येणार तर हाच येणार. कारण काय 10,000 म्हणजे कधी पण 50,000 हा मोठा आहे, त्याच्या खालचा कोणता येणार तर 1000, त्याच्या खालची प्लेस व्हॅल्यू काय तर 4000, त्याच्यानंतर 100 येणार आणि त्याच्यानंतर 10, म्हणजे युनिट प्लेसला या ठिकाणी काहीच नाहीये. म्हणजे ह्याच्यातला कोणता आन्सर बरोबर आहे तर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हा पर्याय या ठिकाणी काय बरोबर आहे. म्हणजे मी तुम्हाला हे जे काय सॉल्व एक्झाम्पल जेवढी होती ती करून घेतली. जसं तुम्ही प्रॅक्टिस सेट सॉल्व कराल तसं तुम्हाला अजून हा लेसन क्लिअर होईल. बाकी जो आता प्रॅक्टिस सेट आहे एक्सरसाइज नंबर 3.1 आपण पुढच्या भागात बघू. आता आपण इथेच थांबू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.